माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये सूर्य बकरा जे आहे त्याच्यामधले जे श्लोक क्रमांक 35 आणि 36 आहे त्याचा संदेश काय आहे दिलेलं ते पाहिलं होतं. आता आपल्याला आज जे श्लोक क्रमांक 37, 38 आणि 39 आहे त्याच्यामध्ये काय संदेश दिलेला आहे ते पाहायचं आहे. तर आपण मागच्या जे श्लोक होते त्याच्यामध्ये पाहिलं होतं की जेव्हा जे आदम अलैहिस्सलाम आहे त्यांना अल्लाहने सर्वश्रेष्ठ अल्लाहने असं सांगितलं होतं की तुम्ही आणि तुमची पत्नी स्वर्गात राहा आणि जिथून पाहिजे जेवढं पाहिजे जे पाहिजे ते खा, पण एक झाड आहे स्वर्गात त्याच्या जवळ जाऊ नका आणि त्या झाडाचं फळ खाऊ नका. पण आपण बघितलं होतं की जे इब्लिस होता किंवा शैतान होता त्यांनी काय केलं की आदम अलैहिस्सलाम आणि त्यांच्या पत्नीला बहकावून आणि त्यांना मार्गभ्रष्ट करून काय केलं की त्याचं फळ खायला लावलं आणि त्याच्यामुळे त्यांना स्वर्गातून बाहेर काढायला लावलं. म्हणजे अल्लाहने मग त्यांना स्वर्गातून धर्तीवर पाठवलं त्या तिघांना. आता जेव्हा आदम अलैहिस्सलाम जे आहे त्यांनी हे फळ खाल्लं तर ते एकदम परेशान झाले. त्यांना समजलं नाही की हे काय झालं आणि ते काय करू लागले. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की जे त्यांचे कपडे होते आदम अलैहिस्सलाम आणि जे त्यांची पत्नी आहे ते त्यांनी म्हणजे ते फळ खाल्ल्यावर मग ते जे काही त्यांचं स्वर्गात पोशाख होतं ते उतरलं आणि मग ते परेशान झाले आणि जे झाडांचे पान होते त्याच्याने ते आपल्या शरीराला झाकू लागले आणि त्यांना कळत नव्हतं की अल्लाहला कोणत्या शब्दात क्षमा याचना करावी, तौबा करावी आणि त्यांच्या तोंडातून कोणताही शब्द बाहेर पडत नव्हता. मग काय झालं की जे सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे जो आपल्या मनात सुद्धा जे चाललेलं आहे त्याचं ज्ञान अल्लाहला आहे आणि जो खूप दया करणारा आहे, त्यांनी काय केलं मग त्यांची ही दशा पाहून आणि ही परिस्थिती समजून आदम अलैहिस्सलामला क्षमा याचनेचे काही वचन शिकवले. जे जे एक अध्याय आहे, अध्याय नंबर क्रमांक 7 आहे, त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 23 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये अशी यातना म्हणजे क्षमा याचना आहे किंवा असे काही वचन आहेत की हे अल्लाह आम्ही स्वतःच्या जीवावर काय केलं, अत्याचार केला आणि त्याच्यामध्ये अशी एक म्हणजे विनंती आहे की अल्लाहला की जर अल्लाह तुम्ही आम्हाला माफ नाही केलं आणि जर तुम्ही आमच्यावर दया नाही केली तर आम्ही काय होणार, जे नुकसान करणारे लोक आहेत किंवा तोटा कमवणारे लोक आहेत त्याच्यामध्ये आम्ही सामील होणार. तर याच्यावरून आपल्याला हे कळतं की जेव्हा आपल्यामध्ये कोणतीही अशी भूक किंवा आपल्या वासना जर निर्माण झाली किंवा जे शैतानाने जर आपल्याला बहकविलं तर आपण काय करायला पाहिजे, लगेच अल्लाजवळ क्षमा याचना करावी आणि त्याच्यासाठी असे कोणते ठराविक शब्द नाहीत. आपण आपल्या शब्दात क्षमा याचना करू शकतो, तौबा करू शकतो. फक्त 2 त्याच्यासाठी अटी आहेत. एक तर आपल्याला स्वतःवर पश्चाताप झाला पाहिजे जे आपण पाप केलं त्याबद्दल, आणि दुसरा म्हणजे आपण हे
ठरवलं पाहिजे की आता आपण यापुढे हा पाप पुन्हा करणार नाही. तर पण आपण आदम अलैहिस्सलामला अल्लाहने शिकवलेल्या शब्दात जर क्षमा याचना केली तर ते कबूल होण्याची जास्त शक्यता आहे, कारण ते सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांना शिकवलं होतं. आणि आपण अजून हे जे म्हणजे सुरुवातीलाच मागच्या काही श्लोक क्रमांक 30 मध्ये पाहिलं होतं की अल्लाहने सुरुवातीपासूनच असं ठरवलं होतं की अल्लाह काय करणार आहे, आदम अलैहिस्सलामला धरतीवर म्हणजे खलिफा बनवून पाठवणार आहे. तर ते आपण पाहिलं होतं. तर खलिफा म्हणून पाठवणार आहे त्याचे कारण आणि तिथे फरिश्त्यांनी विचारलं होतं, कारण आपण बघितलं की फरिश्त्यांमध्ये पाप करण्याची क्षमता नसते, ते फक्त पुण्य करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. म्हणजे जे अल्लाहने त्यांना आज्ञा दिली ते तेवढंच करतात, स्वतःनी ते काहीही करू शकत नाही किंवा कोणतंही म्हणजे काम करू शकत नाही. आता जे मनुष्य असतात तर त्यांच्यामध्ये अशी क्षमता आहे की ते त्यांच्यामध्ये दोन्ही करण्याची क्षमता आहे. ते पुण्यसुद्धा करू शकतात आणि पापसुद्धा करू शकतात. आता मनुष्यावर असतं की त्यांनी कोणता मार्ग निवडावा, जेणेकरून एकतर तो स्वर्गात जाणार किंवा नरकात जाणार. आता पुढे असं म्हणजे हे जे श्लोक आहे तिथे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा आदम अलैहिस्सलामनी तौबा केली तर अल्लाहने ती कबूल केली, कारण पैगंबर जे असतात ते खूप भोळे भाळे असतात, ते कोणतंही पाप करत नाही. हे फक्त आदम अलैहिस्सलामच्या विचाराची चूक होती की त्यांनी काय केलं, अल्लाहच्या आज्ञेला सैतानाच्या बहकविण्यासोबत काय केलं, एका ठराविक वेळेसाठी म्हणजे सीमित करून टाकलं. नाहीतर हे त्यांचं पाप नव्हतं. तर मग काय केलं की नंतर काय झालं की जे आदम अलैहिस्सलाम आहे त्यांना अल्लाहने काय केलं, क्षमा करून टाकलं. इथे दिलेलं आहे, कारण अल्लाह जो आहे तो खूप दया करणारा पण आहे आणि क्षमा याचना कबूल करणारा पण आहे. आणि पुढे म्हणजे आदम अलैहिस्सलामला आता स्वर्गात ठेवण्यामागे अल्लाहचा उद्देश काय होता, तर त्यांना स्वर्गात ठेवून अल्लाहला हे त्यांना अनुभव द्यायचा होता की त्यांनी स्वतः हे अनुभव घ्यावा की एका यशस्वी जो इमानवाला आहे, इमान ठेवणारा, त्याला शेवटी काय भेटणार आहे आणि कुठे त्याला नेहमीसाठी राहायचं आहे म्हणजे स्वर्गात, आणि तिथे काय काय त्याला फायदे आहेत. कारण त्यांना त्या स्वर्गात काहीही मेहनत किंवा कष्ट घ्यायची गरज नव्हती. त्यांना बसून तिथे जेवण पण दिलं जात होतं, ते पण उत्कृष्ट असं होतं, आणि कपडे पण, आणि त्यांना काही काम करण्याची गरज नव्हती. पण आता त्यांना मग पुढचं काय झालं की त्यांनी ते फळ खाल्लं. मग त्यांना धर्तीवर पाठवण्यामागे काय उद्देश होता की प्रत्येक मनुष्याला हे कळावं की जर त्याला स्वर्गात जायचं असेल तर तिथे जाण्यापूर्वी धर्तीवर त्याला कोणते कोणते म्हणजे जे आपल्या समोर वेगवेगळी परिस्थिती म्हणजे वाईट परिस्थित्या येतात, त्याचा सामना कसा करावा आणि कसं त्याला सोडवावं, जेणेकरून आपण स्वर्गात जाणार.
ते संदेश प्रत्येक मनुष्याला भेटावं म्हणून त्यांना जन्नतमध्ये स्वर्गात ठेवून मग त्यांना खाली धर्तीवर पाठवण्यात आलं. आणि मग काय झालं की हां शेवटी नंतर मग त्यांना पाठवल्यानंतर अजून एक याच्या मागे उद्देश होता की ईसाई लोक जे असतात, बायबलमध्ये असं दिलेलं आहे की ते काय करतात की एक त्यांचा एक अशी श्रद्धा आहे की प्रत्येक मनुष्य जो आहे तो जेव्हा जन्माला, प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतो तर तो काय असतो, तो आईच्या पोटातूनच तो काय असतो, पापी असतो, असं त्यांचं एक श्रद्धा आहे. कारण त्यांना वाटतं की आदम अलैहिस्सलामनी जी चूक केली होती ती आता प्रत्येक मनुष्यात काय झाली, दाखल झाली किंवा शिरली आहे. आणि त्यांना असं वाटतं की जे अल्लाह आहे त्यांचं पुत्र पण आहे. हे पण खूप म्हणजे एक खूप गैरसमज आहे. कारण अल्लाह जे आहे त्यांनी कोणालाही जन्म दिला नाही आणि अल्लाहला सुद्धा कोणी जन्म दिला नाही. तर ते असं विचार करतात की जे ईसा अलैहिस्सलाम आहे त्यांना अल्लाहचं पुत्र असं समजतात आणि ते म्हणतात की अल्लाहने काय केलं, मग हे जे पाप होतं आदम अलैहिस्सलामचं त्याला मिटवण्यासाठी जगात ईसा अलैहिस्सलामला पाठवलं आणि मग त्यांना परत म्हणजे बोलावून घेतलं, जेणेकरून हे जे पाप होतं आदम अलैहिस्सलामचं ते मिटलं, असं त्यांचं एक अशी श्रद्धा आहे त्यांची. पण अल्लाहने या श्रद्धेला रद्द केलं. कारण अल्लाहने सांगितलं की मी त्यांची क्षमा याचना कबूल केली आणि आता आदम अलैहिस्सलामची चूक बाकी राहिली नाही, म्हणून आता ते दुसऱ्या मनुष्यांमध्ये ती चूक शिरण्याचा प्रश्नच येत नाही. कारण अल्लाह जे आहे त्यांचा एक कायदा आहे, म्हणजे जे, आणि तो कायदा असा आहे की कोणत्याही एका मनुष्याची चूक जी आहे त्याची जे सजा असते ते अल्लाह दुसऱ्याला देत नाही. तर असा संदेश इथे दिलेला आहे. आता पुढचे जे श्लोक आहे 40, 41, 42 ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.